नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचं आरोग्य खूप छान राहावं हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या छोट्या पण महत्त्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करते. तर सुरुवात होते आपली पहाटे 4:30 वाजता डिटॉक्स वॉटरने. आज डिटॉक्स वॉटर होतं लेमन वॉटर. त्यासाठी आपल्याला 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे. आता माझं हे फेवरेट डिटॉक्स वॉटर आहे, त्यामुळे मी जास्त घेते. 1 ते 1.5 ग्लास मी सिप पिते. तर त्यासाठी आपल्याला अर्ध लिंबू पिळायचं आहे. पाणी उकळायचं नाही आहे, आपल्याला कोमट पाण्यामध्ये हे लिंबू पिळायचं आहे आणि अगदी कोमट पाणी शांत ठिकाणी एका जागी बसून आपल्याला घ्यायचं आहे. माझं फेवरेट असल्यामुळे मला ते खूप आवडतं आणि मला त्याचं दिवसभर इतकं एनर्जी कसं फील होतं ना, त्यामुळं मी वाट पाहत असते की कधी नंबर येणार आहे लेमन वॉटरचा. त्यानंतर सर्व आवरल्यानंतर तयारी होते ती ब्रेकफास्टची. आज एकदम मऊसूत असे पोहे केले होते. तर पोहेचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत. थोडंसं बटाटे घातलं आणि फळांमध्ये आज होतं डाळिंब. तुम्हाला शेंगादाण्याच्या ऐवजी जर डाळिंबाचे दाणे पोह्यांवरती पेरायचे असतील ना, तर ते सुद्धा डाळिंब पोहे खूप छान लागतात. तर डाळिंब आम्ही छान सोलून घेतो आणि त्यावरती सेंधव मीठ किंवा थोडंसं मिरपूड वगैरे घालून मग ते थोडंसं सेवन करतो. डायजेस्ट व्हायला पण सेंधव नमकनी खूप छान त्याचा इफेक्ट होतो म्हणून. आणि मस्त असं हे आपला ब्रेकफास्ट आहे. मनुके आणि बदाम तर होतेच. त्यानंतर जेवणामध्ये ही छान वडी केलती. वडीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती शॉर्टमध्ये आलेला आहे. बेसनची वडी केलती आणि मस्त अशी ही वडी ना, ह्याच्यामध्ये बेसनामध्ये भरपूर प्रोटीन असल्यामुळं मी देखील थोडीशी घेतली. मी बेसनच्या वडीचा पाटवडी रस्सा केलता माझ्या मिस्टरांसाठी, पण मी माझ्यासाठी पत्ताकोबीची भाजी केलती. त्याच्यामध्ये खूप कमी मसाले घातले होते. अगदी लसणाच्या 2 कुड्या, जिरे मोहरी, कढीपत्ता आणि बीळ पाण्याची ही लोखंडी तव्यावर केलेली भाजी आहे, ज्याच्यावर आपण भाकरी वगैरे झाल्यानंतर की नाही करायची. लोखंडी तव्याचं सुद्धा सत्व त्यामध्ये येतं म्हणून. आणि मस्त अशी ही कोबीची भाजी, त्याचसोबत ही वडी आहे जी तुम्हाला मी आत्ताच सांगितली. प्रोटीनयुक्त असल्यामुळं मग मी पण 2-3 वड्या खाल्ल्या होत्या त्यातल्या. आणि त्यानंतर नाचणीची देखील भाकरी केलती. मिस्टरांसाठी मी ज्वारीची भाकरी केलती, त्यांना पाटवडी रस्सा चुरून आवडतो खायला म्हणून, आणि माझ्यासाठी मी नाचणीची भाकरी केलती. त्याचसोबत हे घट्टसर असं दही आहे. दह्याचं सेवन जर तुम्ही कंटिन्यू 15 दिवस 1 महिना केलं ना, तर तुम्हाला खूप हेल्दी फील होतं पोटातून. काही गोष्टी ज्या आपल्या पोटामध्ये असतात बॅक्टेरियल, त्या निघून जातात आणि अतिशय हेल्दी. पण ताजं दही हवं आहे. ह्या दह्याचे खूप गुणधर्म आहेत. असं साधंसुधं आजचं डाएट होतं. कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आवडलं तर नेहमीप्रमाणे लाईक करून जावा आणि आपल्या व्हिडिओला जर अजून सबस्क्राईब न करता पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. परत भेटू.